मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील सर्व पत्रकार बंधूंचे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय मनोहर पाटील कोरटीजी, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सचिव सन्माननीय ॲडव्होकेट विश्वजितजी पोवासे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष पठाण सर, कोषाध्यक्ष वासेकरजी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेशजी राठोड, तालुका अध्यक्ष वसंताजी राऊत, कल्पनाताई नंदेश्वर, उपस्थित सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी. आपल्या जिल्ह्यामध्ये कधी नव्हे ते गडचिरोली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना स्वतःच्या गावामध्ये किंवा स्वतःच्या शेतीचा बचाव करण्यासाठी शासनाकडे जर लोकशाही मार्गाने काही मागण्या ठेवायच्या असतील तर त्या मागण्या शासनापर्यंत पोहोचू नये अशा पद्धतीची भूमिका जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांनी घेतल्याची दिसते. काल परवा कलेक्टर साहेबांकडून एक पत्र जाहीर करण्यात आलं की एनापूर जयरामपूर मार्ग हा वाहतुकीसाठी बंद राहील. त्याच्यामध्ये त्यांनी संक्षिप्त याच्यामध्ये लिहिलं की इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करायच्या आहेत आणि या ठिकाणी शेतकरी कोणताही आंदोलन करू शकणार नाही किंवा आंदोलन करू नये किंवा कोणतेही निदर्शने करू नये किंवा कोणतेही निवेदन त्या ठिकाणी देऊ नये अशा पद्धतीची भूमिका घेऊन त्यांनी अशा पद्धतीचा आदेश काढला. एक प्रकारे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मानणारा हा देश आहे आणि या देशामध्ये आपल्याला अधिकार आहेत की आपले म्हणणे आपण शासनापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवायचं आहे. परंतु एक प्रकारची गडचिरोली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या राजवटीमध्ये एक हुकुमशाही पद्धती आणि हिटलर प्रमाणे या ठिकाणी अधिकारी आणि प्रशासन वागत आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता, त्यांच्या काय अडचणी आहेत ते समजून न घेता त्या ठिकाणी अशा प्रकारचे आदेश काढून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम प्रशासन आणि राज्य शासनाकडून होतं. त्याच पद्धतीनं भेंडाळा परिसरात सुद्धा 11 फेब्रुवारीचा GR त्या ठिकाणी काढला आणि शेतकऱ्यांचा कोणताही म्हणणं न ऐकता, त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता डायरेक्ट अधिग्रहण करण्याचा आदेश त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी काढलं. हा सुद्धा तिथल्या शेतकऱ्यांवर अन्याय आहे. त्या जमिनी सुपीक आहेत आणि सुपीक जमिनीमध्ये शेतकऱ्यांची विनंती त्या ठिकाणी वारंवार मागणी आहे की आम्हाला उद्ध्वस्त करण्यापेक्षा तुम्हाला जर जिल्ह्याला खरोखर या ठिकाणी विकासाच्या गंगेमध्ये घेऊन जायचं आहे तर आपण पर्यायी व्यवस्था, पर्यायी जागा त्या ठिकाणी निवड करावी अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी आहे. अनेक आंदोलन त्या ठिकाणी होत आहेत. उद्याला सुद्धा शेतकऱ्यांचं मुंडन आंदोलन आणि धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे. मला एक कळत नाही की राज्याचे मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, ते मीडियाच्या समोर बोलतात की जिल्हा नक्षलमुक्त होणार आहे, होत आहे आणि पुढील 2026 पर्यंत संपूर्ण जिल्हा हा नक्षलमुक्त होणार आहे. आणि हे सगळं असताना जिल्हाधिकारी अविशांतजी पांडा यांनी परत कुठेही 5 पेक्षा अधिक व्यक्ती त्या ठिकाणी गोळा होऊ नये, 5 पेक्षा अधिक व्यक्ती जर त्या ठिकाणी गोळा झाले तर त्यांच्यावर आम्ही वेगवेगळ्या कारवाया करू. जर शेतकऱ्यांचे जेव्हा आंदोलनच राहतात किंवा विरोधकाचे आंदोलनच राहतात त्याच वेळेस पांडाजी आपल्या अधिकाराचा त्या ठिकाणी वापर करतात का, हा सुद्धा प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी पडला. ज्या वेळेस आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली त्याच्या 1 दिवसा अगोदर पांडा साहेबांनी या आदेशाची प्रत आम्हाला नेहमी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून दिली. आमची प्रशासनाला विनंती आहे, उद्याच्या शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये कुठेही दमदाटी, कुठेही तो आंदोलन थांबवण्याचा जर त्यांनी त्या ठिकाणी विचार केला
तर आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन यानंतर जेलभरो आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. जर आम्हाला तुम्ही आंदोलनाच्या भूमिकेतून, निवेदनाच्या भूमिकेतून त्या ठिकाणी आमचे जर प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवू देणार नसाल आणि जिल्ह्यामध्ये सगळं काही व्यवस्थित चालू आहे अशा प्रकारचा तुम्ही जर वरिष्ठांकडे अहवाल पाठवणार असाल, तर आम्ही जिल्ह्यामध्ये शेतकरी किती त्रस्त आहे, युवक किती त्रस्त आहे, इथल्या महिला भगिनी किती त्रस्त आहेत, हे मात्र आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये आंदोलन तीव्र करून शासनापर्यंत पोहोचवणार आहोत. माझी विनंती आपल्या माध्यमातून प्रशासनाला आहे की शेतकऱ्यांचे जे म्हणणे आहे ते त्यांनी त्या ठिकाणी चर्चेच्या माध्यमातून सोडवावे. त्यांना काय अपेक्षित आहे सरकारकडून ते समजून घ्यावे आणि योग्य तो न्याय शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलं पाहिजे, अशा पद्धतीची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आज जिल्ह्यामध्ये चौफेर शेतकरी हा या सरकारच्या आणि प्रशासनाच्या या विविध या कारवायामुळे त्रस्त आहे. अनेक भागातला शेतकरी हा हवालदिल झाला आहे. धानाचे चुकारे गेल्या अनेक महिन्यापासून, जवळपास 2 ते 3 महिन्यापासून या शेतकऱ्यांना मिळालेला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा झाली, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा शेतकरी जो नेहमी कर्ज भरणारा शेतकरी आहे त्यांना 50,000 रुपये आणि जो कर्ज भरणार नाही त्याला 2 लाख रुपये, असे वेगवेगळ्या पद्धतीचे विचार करून कशा पद्धतीनं सरकारने हे कर्जमाफी केली हे माहिती नाही, परंतु गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर अन्याय करणारं सगळं धोरण हा भारतीय जनता पार्टीचा आणि सरकारचा आणि प्रशासनाचा आहे. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री किती खोटं बोलतात याची जाणीव आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अधिवेशनाच्या काळात झाली. अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की जिल्ह्यामध्ये 70,000 तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. यापूर्वी सुद्धा वेगवेगळे आकडे सांगून इथल्या तरुणांची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल मुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी केली. आज जर आपण लाईट मेटल असेल, कोणसरी असेल किंवा विविध क्षेत्रामध्ये जिथे काही उद्योग आपण उभारले असेल, त्यामध्ये जर आपण, माझा दावा आहे प्रशासनाला आणि सरकारला सुद्धा, 7,000 जरी गडचिरोली जिल्ह्यातले तरुण जर त्या ठिकाणी रोजगारासाठी जर त्या ठिकाणी रोजगार मिळाला असेल तर आम्ही राजकीय संन्यास त्या ठिकाणी घेऊ. मात्र अधिवेशनाच्या काळामध्ये स्वतःची पाठ थोपटण्यासाठी मुख्यमंत्र्यासारखा माणूस जर एवढा खोटा बोलत असेल तर हा राज्य पुढील काळात, हा जिल्हा कोणत्या दिशेला जाणार आहे हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कल्पना न केलेली बरी अशी परिस्थिती आहे. म्हणजे मुख्यमंत्री जर एवढं खोटं बोलणार असतील तर सर्वसामान्य नागरिक हे पुढील काळात कोणाकडे बघून आपलं जीवन जगणार आहेत, अशा पद्धतीची भूमिका आपल्या सगळ्यांना या माध्यमातून घ्यायची आहे. त्याच पद्धतीनं रस्ते विकासासाठी त्यांनी सांगितलं की गडचिरोली जिल्ह्याला आम्ही कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी देणार आहोत, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती असतील की ग्रामीण भागातले रस्ते आज आपण गावामध्ये जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. परंतु आपल्या उद्योगपती मित्रांना खुश करण्यासाठी, त्यांना त्या ठिकाणी अधिकचा फायदा मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी रस्ते विकास कार्यक्रम आणि खान मार्गांचे जाळे ते त्या ठिकाणी घेण्याचा आणि करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी आमचा विरोध असण्याचं कारण नाही, परंतु ज्या जनतेच्या टॅक्सेसच्या भरोशावर राज्य चालतं आहे, ज्या शेतकऱ्यांच्या भरोशावर हे राज्य चालत आहे, त्या शेतकऱ्यांच्या मात्र गावाकडे आणि त्यांच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यांमध्ये अजूनही सुधारणा नाही. आज सुद्धा स्थानिक आमदारांची मी एक पोस्ट बघितली, त्याच्यामध्ये अनेक रस्ते त्यांनी मंजूर केल्याची त्या ठिकाणी पोस्ट टाकली, परंतु ते जर काम बघितलं आपण, जो MIDC साठी प्रस्तावित जागा जी झालेली आहे, जी गावं झालेली आहेत, त्याच्या आजूबाजूचेच रस्ते त्याच्यामध्ये प्रामुख्याने ते मंजूर करून घेतले आहेत. आजपर्यंत सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी राहत होते, वारंवार त्या ठिकाणी मोर्चे आंदोलन केले, ती रस्ते अजूनपर्यंत त्यांना सुधारणा करता आली नाही, किंबहुना नव्यानं बनवता आली नाही. परंतु आता अधिग्रहण होणार आहे, MIDC त्या ठिकाणी येणार आहे आणि त्या उद्योगपतींना कसा फायदा करता येईल याच्यासाठीच ते आजूबाजूचे रस्ते गुडगुडीत करण्याचं काम
आता आमदार महोदय सुद्धा करणार आहे. आणि अशा जर पद्धतीची भूमिका जर या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची राहील तर सर्वसामान्य नागरिक हा कोणाकडे बघून पुढील जीवन आपला जगणार आहे ही सुद्धा चिंता शेतकऱ्यांच्या मनाशी आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये ह्या ज्या अडचणी शेतकऱ्यांसमोर आहेत, तरुणांसमोर आहेत, हे आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवावे. त्याच पद्धतीनं काल परवा ज्या महागाईमुळं सर्वसामान्य शेतकरी आणि आमच्या महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी आहेत. गॅस दरवाढी असेल, पेट्रोल डिझेलचे आता भाव वाढणार अशी परिस्थिती आहे. गडचिरोली शहरामध्ये गॅस त्या ठिकाणी मिळणार की नाही अशी परिस्थिती आहे. लोकांच्या मनामध्ये प्रचंड त्या ठिकाणी सरकारच्या विरोधात रोष आहे. आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी वेठीस धरण्याचं काम चालू आहे. अशा सरकारच्या विरोधात सुद्धा आम्ही उद्या महागाईच्या विरोधात सुद्धा आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत. उद्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित करू नये याकरिता सुद्धा आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत. आणि विविध विषयाला घेऊन उद्या शासनाचा या ठिकाणी निषेध आणि शासनाने बळजबरीने ज्या शेतकऱ्यांवर अन्याय करणार आहे या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत. या सरकारला खरोखर गडचिरोली जिल्ह्याचा विकास करायचा आहे, रोजगार द्यायचा आहे, तर सर्वप्रथम जी आष्टी पेपर मिल 1992 पासून या जिल्ह्यामध्ये चालू आहे, तिथले 400 कामगार त्या ठिकाणी उपोषणावर बसले आहेत. परंतु अजूनही प्रशासनाचा किंवा शासनाचा एकही प्रतिनिधी त्या ठिकाणी गेलेला नाही. अगोदर ज्या लोकांना गेली 20-30 वर्षापासून रोजगार मिळत आहेत त्यांचा रोजगार साबूत त्या ठिकाणी ठेवावा आणि नंतरच नवीन रोजगाराला त्या ठिकाणी चालना द्यावी अशा पद्धतीची सुद्धा भूमिका आहे. ज्यांचा रोजगार चालू आहे त्यांचा रोजगार बंद करायचा आणि नव्यानं दुसऱ्यांना सांगायचं की आम्ही रोजगार देणार आहोत अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका शासनाची आहे. आणि मला विनंती करायची आहे, मी जिल्हाभर जेव्हा बघतो आहोत की आपल्या जिल्ह्यामध्ये प्रचंड आमच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून हिंदू संमेलन त्या ठिकाणी घेतले जात आहे. आज जरी भारतीय जनता पार्टीचं नाव त्या ठिकाणी हिंदू संमेलनासाठी जरी नसला तरी प्रामुख्यानं ते आयोजक आहेत, प्रायोजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हिंदू संमेलन होत आहेत की हिंदूंना आपल्याला एकत्रित करायचं आहे, हिंदूंना त्या ठिकाणी वाचवायचं आहे. मला भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळी आणि पदाधिकाऱ्यांना सुद्धा प्रश्न आहे की भेंडाळा असेल, चामोर्शी असेल किंवा गडचिरोली जिल्ह्यातला जो शेतकरी गोरगरीब आहे हा हिंदू नाही का? हा शेतकरी बांधव हिंदू नाही का? तो अडचणीत आलेला आहे. असं असताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी चुप्पी का बरं साधली आहे? कोणाच्या इशाऱ्यावर किंवा कोणाला खुश करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी बर्बाद होताना इथले हिंदू पदाधिकारी सुद्धा बघत आहेत हा सुद्धा प्रश्न आहे. म्हणून उद्या मला एका व्हिडिओच्या माध्यमातून ज्या मुरलीधर महाराजांनी अनेक हिंदू संमेलनामध्ये प्रकर्षाने त्या ठिकाणी सहभाग घेतला, त्यांनी काल स्टेटमेंट दिलेला आहे, व्हिडिओ माझ्याजवळ आहेत. ते उद्याच्या मुंडन आंदोलनामध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यासोबत या सरकारचा निषेध करण्यासाठी मुंडन स्वतः करणार आहेत. आणि ते सुद्धा सांगणार आहेत की आपला हिंदू गडचिरोली जिल्ह्यातला खतऱ्यात आलेला आहे. जर यांना वाचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी किंवा प्रशासन किंवा राज्य शासन जो हिंदुत्वाच्या नावानं राज्यकारभार करत आहे त्यांनी पुढाकार घेऊन या आमच्या समस्त शेतकरी बांधवांना, हिंदू बांधवांना त्या ठिकाणी वाचवावं अशी गड सुद्धा आम्ही शेतकऱ्याच्या माध्यमातून करणार आहोत. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या प्रेसच्या माध्यमातून जिल्हाधिकारी महोदय जे हिटलर प्रमाणे जिल्ह्यामध्ये वागत आहेत, आपल्या आकाला खुश करण्यासाठी या ठिकाणी ते अशा पद्धतीचे आदेश काढत आहेत. आणि मला जी माहिती आहे की आकाला खुश करून या ठिकाणून कलेक्टर पद सोडून चांगल्या ठिकाणी जिथे अजून आपल्याला मलाई त्या ठिकाणी जमा करता येईल अशा ठिकाणचं ते स्थान जिल्हाधिकारी म्हणून पाहिजे अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे. आणि म्हणून त्यांना खुश करण्यासाठी असे आदेश काढतात की काय अशी शंका आता आम्हाला यायला लागली आहे. कारण की शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी अशा पद्धतीनं गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासामध्ये कधीही असे आदेश काढले गेले नाही. शेतकरी राजा हा कधी हा
एवढ्या अडचणीत असताना प्रशासन अशा पद्धतीने कधी वागला नाही, परंतु हे आज पहिल्यांदा आम्ही असं बघतोय की प्रशासन अशा पद्धतीने वागतोय. मी जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला या प्रेसच्या माध्यमातून सांगू इच्छितो, तुम्ही जर जिल्ह्यामध्ये आम्हाला आमचे आंदोलन दडपण्याचा प्रकार केला तर आमचे पुढचे आंदोलन हे मुख्यमंत्र्याच्या घरासमोर, आयुक्तांच्या ऑफिस समोर आणि विधान भवनाच्या आणि मंत्रालयाच्या पुढे तीव्र पद्धतीने त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला करावं लागेल. कारण की तुम्हाला जर वारंवार शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जेव्हा तुम्हाला विचारणा झाली तर तुम्हाला पळ काढण्यासाठी अशा पद्धतीचे जर तुम्ही आदेश काढणार असाल तर निश्चित रूपानं आम्ही पुढील काळामध्ये यापेक्षाही तीव्र असे आंदोलन आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे. आपण सगळेजण या प्रेसच्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनापर्यंत आमची शेतकऱ्यांची कैफियत त्या ठिकाणी मांडावी अशी विनंती करतो आणि आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता अशी विनंती करतो. अजूनही त्या कामगारांना किंवा त्यांच्या युनियन आहेत किंवा तिथे काम करणारे लोक आहेत त्यांना काहीही माहिती नाही, परंतु त्यांच्या आजूबाजूला जे सभोवताला दुसरे कंपनीचे लोक येऊन त्या ठिकाणी साफसफाई करायला लागले तेव्हा त्यांना शंका आली, म्हणून ते उपोषणावर बसले. मी उपोषण मंडपाला जाऊन भेट दिली. त्या ठिकाणी त्यांची मागणी एकच आहे की आम्ही 400 कामगार या ठिकाणी काम करत आहोत. यापूर्वी त्या ठिकाणी आष्टी पेपर मिलचा जो एक प्रोजेक्ट होता त्यांनी बंद पाडला, त्याच्यातले 100 ते 125 लोक रोज बल्लारशाला अपडाऊन करत आहेत आणि हे परत हे 400 लोक बेघर होणार आहेत. यांच्याशी चर्चा न करता यांना कामाचा काही त्या ठिकाणी हमी न देता अशा पद्धतीनं जर सरकार करणार असेल किंवा प्रशासन करणार असेल तर मात्र लाईट मेटल किंवा येणारे कोणते JSW आहेत हे प्रोजेक्ट खरोखर आमच्या गडचिरोली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. हा प्रश्न आम्हाला पडलाय, कारण त्या पेपर मिलसाठी ज्या शेतकऱ्यांनी शेतजमिनी दिली त्यांनी हमी घेतली होती की तुम्हाला नोकऱ्या आम्ही या ठिकाणी देऊ. आज त्यांचा 30 वर्ष 25 वर्षाचा कार्यकाल संपला, आता त्यांच्या मुलांना त्या ठिकाणी जॉब लागणार अशी परिस्थिती असताना ते प्रोजेक्ट बंद झाले. आज त्यांच्या हातामधून जॉब पण गेला आणि शेती पण त्या आपल्या पेपर मिल वाल्यांना त्या ठिकाणी दिली. असे अनेक शेतकरी काल परवा आम्हाला त्या ठिकाणी भेटले आणि हे सगळं चालू असताना राज्याचे मुख्यमंत्री हम दो हमारे दो म्हणजे दोन उद्योगपती लाईट मेटल आणि JSW यांना खुश करण्यासाठी दोनही पालकमंत्री काम करत आहेत अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे. आणि निश्चित रूपानं आम्ही पुढील काळामध्ये या सरकारला जाब विचारणार आणि याच्यासाठी आम्हाला जे काही त्या ठिकाणी आरपारची लढाई शेतकऱ्यांसाठी करावी लागली ते आमची करण्याची तयारी आहे. महेंद्र जी, आपने आज जो प्रेस कॉन्फ्रेंस की है उसके बारे में थोड़ा सा हमें विस्तार से बताइए कि आप इस प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए कि किसानों की बात करेंगे, किस बारे में बात करना चाहते हैं, थोड़ा विस्तार से हमें बताएं। गढ़चिरौली जिले में जब से भारतीय जनता पार्टी की राज्य में और देश में सरकार आई है तब से यहाँ का किसान परेशान है। आपको मालूम होगा कि 11 तारीख को डिस्ट्रिक्ट कलेक्टर ने वहाँ पे एक आदेश निकाला है। कम से कम चामोर्शी तालुका से 20 से 25 गांव MIDC के लिए अधिकृत करेंगे करके वो आदेश निकाला गया है। वो आदेश के खिलाफ किसानों ने प्रशासन को, राज्य सरकार को वहाँ पे अपनी भावनाएं पहुँचाई है, फिर भी प्रशासन रहे या राज्य सरकार वहाँ पे ध्यान नहीं दे रहा है। किसान वहाँ का परेशान है, अपनी खेती देने के लिए तैयार नहीं है। और ऐसा रहते हुए भी आज डिस्ट्रिक्ट कलेक्टर की तरफ से एक नोटिस जारी किया गया है कि वहाँ के किसानों की जमीन हमको लेना है, व्यापारियों को देना है और इसके लिए कोई भी किसान वहाँ पे आंदोलन नहीं कर सके, ऐसा एक आदेश आज कलेक्टर साहब ने निकाला है। इस आदेश का भी हम यहाँ पे निषेध व्यक्त करते हैं। अगर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो हमको संविधान दिया है वो संविधान के आधार पे किसान अगर अपनी बात रख नहीं सकता तो निश्चित रूप से इस गढ़चिरौली जिले में एक प्रशासन की तरफ से जिस जमाने में हिटलर का जमाना था
उस टाइप से काम करने का काम प्रशासन और राज्य सरकार कर रही है। किसानों की आवाज़ दबाए जाने की कोशिश यहाँ पे हो रही है, लेकिन कांग्रेस पार्टी कल किसानों को लेके पूरे जोर शोर से किसानों की ये जो प्रॉब्लम खड़ी हुई है उसके लिए आवाज़ उठाने वाली है। बड़े पैमाने में वहाँ पे किसान आने वाले हैं और ये जो अधिग्रहित करने का आदेश यहाँ के प्रशासन ने निकाला है वो वापस लेना चाहिए, इस प्रकार की हम मांग करने वाले हैं। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.